2014 साली सत्तेत येण्यापूर्वी भाजप नेत्यांनी महागाई विरोधात अनेक आंदोलने केली। बहुत हो गई महागाई की मार, अब की बार मोदी सरकार अशी वल्गना करून जनतेची दिशाभूल करीत मोदी सरकार सत्तेत आले। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना देखील केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ करून नफेखोरी करीत सर्वसामान्य जनतेची लूट चालवली आहे। देशामध्ये काही ठिकाणी पेट्रोल व डिझेलच्या किमती 80 रुपयाच्या वर गेल्यामुळे इंधन दरवाढीत मोदी सरकारने इतिहास रचला आहे। हे देशाचे दुर्भाग्य आहे। सध्या पेरणीचे दिवस असून जगाचा पोशिंदा बळीराजा पेरणीसाठी वापरत असलेल्या बहुतांश यंत्रसामुग्रीसाठी तसेच शेतमाल विक्रीसाठी सुद्धा लागणाऱ्या वाहनामध्ये डिझेलचा वापर केला जातो। इंधनाच्या दरवाढीमुळे बळीराजासह सर्वसामान्य जनतेला कोरोनासह महागाईच्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे। म्हणून सरकारने पेट्रोल व डिझेलची अन्यायकारक दरवाढ कमी करून शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी दिला। 30 जून रोजी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात पेट्रोल व डिझेलच्या अन्यायकारक दरवाढ विरोधात सायकल मार्च काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला व उपविभागीय अधिकारी खामगाव मार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले। त्या प्रसंगी उपविभागीय कार्यालय येथे बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले। यावेळी डॉक्टर सदानंद धनोकार, विजय काटोले, सुरजित कौर सलुजा, मनीष देशमुख, रहीम खान, बबलू पठाण, भूषण शिंदे, मोहम्मद नईम, प्रीतम माळवंदे, सुरेश सिंह तोमर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तदनंतर माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात खामगाव मतदारसंघातील काँग्रेस जनांच्या वतीने पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करण्यासंदर्भात राष्ट्रपती महोदयांना उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। तत्पूर्वी जनसंपर्क कार्यालयापासून माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेट्रोल व डिझेलच्या अन्यायकारक दरवाढीचा निषेध करण्यासाठी सायकल मार्च काढला। यावेळी फेकू भगाव देश बचाओ, पेट्रोल डीजल के दाम 80 के पार, ये कमाल है कमल का, अब की बार बिकेंगी कार असे फलक सायकलीवर काँग्रेसचे झेंडे लावून व तिरंगी दुपट्टे परिधान करून व दुचाकी लोटेत पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबद्दल केंद्र सरकारचा निषेध केला। वरिष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।